नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा, ही खूप सुंदर अशी साडी आहे। तर बघा, हिचा पदर आणि हिचवाली डिझाईन आणि कलर बघा किती सुंदर असा आहे। तर बघा, एकदम पदर पण एकदम छान आहे। तर बघा, याच्यावरचं ब्लाऊज आपण आज कट करणार आहोत। तर बघा, हे ब्लाऊज पीस आहे आणि हे अस्तर आहे। तर बघा, आपल्याला याचवालं बोट नेक ब्लाऊज कट करायचं आहे। तर बघा, बंद बाजू आपल्या साईडने घ्यायची आहे। तर मी डायरेक्ट अस्तरवर कटिंग करणार आहे। तुम्ही पेपरवर पण करू शकता। तर बघा, याचीवाली मी 14 उंची घेतलेली आहे, म्हणजे 1 इंच आपल्याला प्लस मिळवायचं असतं। तर बघा, 13 उंची आहे, तर मी 14 घेतलेली आहे, म्हणजे 1 इंच प्लस मिळवून घेतलेली आहे। 14 उंची घेतलेली आहे आणि बोटनेक ब्लाऊज आहे म्हणून याचवालं शोल्डर घेतलेलं आहे 7 आणि गळ्याची रुंदी घेतलेली आहे 3.5। तुम्ही 4 पण गळ्याची रुंदी घेऊ शकता। तर मी इथं 3.5 घेतलेली आहे। तर बघा, 7 शोल्डर घेतल्याच्या नंतर आता मोंढा पण आपल्याला 7चाच टाकायचा आहे या पद्धतीने। तर बघा, 7चा मोंढा टाकलेला आहे। इथं आपल्याला थोडंसं अर्धा इंचाला थोडंसं कमी आतमध्ये घ्यायचं आहे, कारण इथं झोळ वगैरे अजिबात पडत नाही, त्याच्यामुळे आपल्याला हा असा घ्यायचा असतो। तर बघा, 34 साईजचा आहे। तर बघा, 8.5 वर याचीवाली फिटिंग आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 1.5 किंवा 2 इंच प्लस मिळवून घ्यायचं असतं, म्हणजे मार्जिंगसाठी। तर बघा, मी इथं 1.5 इंच घेतलेलं आहे। या पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा या पद्धतीने। तर बघा, इथं 1.5 इंच टाकायचं आपल्याला। पाठीमागचा भाग काढणार आहोत आपण पहिले। तर बघा, पाठीमागच्या भागाला आपल्याला 1.5 इंच पाहिजे। तर बघा, असा गोल आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने। तर बघा, गोल आकार देऊन घेतल्याच्या नंतर इथं आपल्याला गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे पाठीमागची। तर बघा, मी इथं 3 घेतलेली आहे, तुम्ही 3.5 किंवा 2.5 पण करू शकता। तर बघा, या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने। तर बघा, गोल आकार देऊन घेतल्याच्या नंतर तर बघा, आपल्याला इथून आता खालचा गळा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर बघा, इथं मी 1 इंच सोडलेला आहे। तर बघा, 1 इंचवरती अशी मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने। गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे 3.5 आणि तर बघा, तिथून मी 6.5 घेतलेला आहे आणि इथं पण आपल्याला 3.5 टाकून घ्यायचं आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा या पद्धतीने। तर बघा, या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतल्याच्या नंतर तर बघा, इथं आपण डाऊन करायचं आपल्याला अर्धा इंच आणि इथं शोल्डर, कारण हे बोट नेकच्या ब्लाऊजला आणि कॉलरच्या ब्लाऊजला हे करावं लागतं, म्हणजे एकदम सुंदर असं ब्लाऊज बसतं। तर बघा, इथं मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे, ते स्किप झालेलं आहे। तर बघा, या पद्धतीने आपल्याला असा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने। तुम्ही कोणता पण आकार गळ्याला देऊ शकता। तर बघा, इथून आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे आणि पाठीमागचा टक्स 3.5 किंवा 4 घ्यायचा आहे। या पद्धतीने आपल्याला टक्स घ्यायचा आहे आणि साईडनी अर्धा इंच। तर बघा, याच्यावरती आपल्याला कॅनव्हास ठेवून या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे। एकदम सोपा आपली पद्धत आहे, म्हणजे यांनी जोडायला पण एकदम सोपी पद्धत असते आणि फिनिशिंग पण खूप सुंदर येते। तर बघा, कॅनव्हासची आपल्या असे गळा झाल्याच्या नंतर आपल्याला हे आता कट करून घ्यायचं या पद्धतीने। तुम्ही या पद्धतीने कट करा, एकदम व्यवस्थित ब्लाऊज फिटिंगला पण बसतं। तर बघा, आता पाठीमागचा गळा काढून घेतल्याच्या नंतर तर बघा, आपल्याला इकडच्या साईडने असं ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने पाठीमागचा भाग समोरचा भाग काढण्यासाठी। तर बघा, असं ठेवून घेतल्याच्या नंतर आपल्याला खालून 1 किंवा पाऊण इंच ठेवायचं आहे, म्हणजे समोरच्या भागाला आपल्याला वाढून घ्यायचं असतं। तर बघा, खालच्या साईडने वाढून घेतलेलं आहे आणि हाय असं आपल्याला मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने। तर बघा, आपण अशी मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आपण आता हे काढून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर बघा, आपलं शोल्डर आहे 7चं। तर बघा, आपल्याला 7चं आकार असा देऊन घ्यायचा या पद्धतीने मोंढ्याचा आणि अर्धा इंच आपल्याला याच्यातून डाऊन करून घ्यायचं आहे, म्हणजे समोरच्या भागाला आपल्याला 1 इंचच पाहिजे आणि पाठीमागच्या भागाला 1.5 इंच। तर बघा, या पद्धतीने मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आपल्याला साईडने इथं 1 इंच वाढून घ्यायचं आहे आणि इथं 1.5 किंवा 2 इंच वाढून घ्यायचं आहे। तर बघा, मी 2 इंच वाढून घेतलेलं आहे। तर बघा, लाईन ओढून घेतलेली आहे आणि याचं पण असं ही पण लाईन आपल्याला अशी या पद्धतीने ओढून घ्यायची आहे। तर बघा, ती ओढून घेतल्याच्या नंतर तर आपल्याला आता प्रिन्स कटसाठी 3.5चा इथं आकार देऊन घ्यायचा आहे। उभा 5 घ्यायचा या पद्धतीने आणि मोंढ्याकडं आपल्याला याचावाला आकार असा या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे। तर बघा, इथं घ्यायचं आपल्याला 1.5 इंच आणि उभा घ्यायचा आपल्याला 2 इंच या पद्धतीने। तर बघा, आपल्याला असा येस आकार देऊन घ्यायचा आहे आणि जे आपण 1 इंच किंवा पाऊण इंच वाढवतो अशी तिरकी लाईन आपल्याला प्रिन्स कटच्या भागापासून असं तिरकी लाईन आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे, म्हणजे ती कट करून घ्यायचं आहे आपल्याला।
तर बघा समोरचा गळा आपल्याला किती घ्यायचा आहे, 5.5 गळा घ्यायचा आहे. तुम्ही 4 पण घेऊ शकता किंवा 3.5 इंच पण घेऊ शकता. कस्टमरला छोटा गळा नव्हता पाहिजे त्याच्यामुळे मी 5.5 इंच घेतलेला आहे, याच्यापेक्षा मोठा घ्यायचा नाही आपल्याला. तर बघा आता आपण हे कट करून घेऊया. बघा या पद्धतीने आपल्याला असा मोंड्याच्या साईडने 1 इंच ठेवून अर्धा इंचाचा डाऊन मारून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा समोरच्या भागाला पण आपण पाठीमागच्या भागाला कसं कट करून घेतलं ते अर्धा इंचाचं डाऊन, तसं आपल्याला डाऊन करून घ्यायचं आहे. तर बघा खालचा कट करून घ्यायचा आहे, जी आपण तिरकी लाईन मारून घेतलेली होती. आणि असा प्रिन्स कटला पण आपल्याला ही कट करून घ्यायचा या पद्धतीने. तर बघा मी 34 साईजची याच्या आधी पण बोटनेकचे कटिंग टाकलेली आहे. तर बघा हे कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला बाही काढून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला मोंडा मोजून घ्यायचा आहे. तर बघा इथं 9 भरत आहे. तर बघा मी दुसरा अस्तर घेतलेला आहे बाही काढण्यासाठी. तर बघा बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे आणि आपल्याला 10 इंचाची बाही घ्यायची आहे. तर बघा 10 इंचावरती आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. अस्तरचा आहे म्हणून मी अर्धा इंच वाढून घेतलेला आहे. 9.5ची बाही आहे आणि आपल्याला या अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे, म्हणजे 10 इंच घेतलेले आहे. आणि 9चा असा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि 3ने आपल्याला डाऊन करायचे आहे या पद्धतीने. आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने तिरकी लावून मारून घेतल्याच्यानंतर इथं 1.5 इंचावरची आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि आडवी लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे बाई काढण्याची पण. तर बघा असा आकार देऊन घेतल्याच्यानंतर तर बघा दंड आहे आपला 5 आणि त्याच्यामध्ये 2 इंच प्लस मिळवून घ्यायचा आहे आणि आपल्याला तिरकी लाईन मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा तिरकी लाईन मारून घेतल्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा मी याच्यावरती खूप सुंदर डिझाईन टाकलेलं आहे, ते पण तुम्ही नक्की बघा. कटिंग पण टाकलेलं आहे 4 टकच्या 1 टकच्या आणि बोटनेक आणि आपली साधी ब्लाऊज पण. तर ते पण तुम्ही नक्की बघा. तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर ओपन करून घ्यायची आहे आणि ह्यो अर्धा इंचाचा भाग आहे तो कट करून घेतलेला आहे. तर बघा या पद्धतीने कट करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला ब्लाऊज पीसावरती कट करून घ्यायचं आहे. तर बघा इकडची साईड आपली बाईची आहे, तिथं आपल्याला टिकली वगैरे दिसत आहेत त्या पद्धतीने तिथं आपल्याला बाई टाकून घ्यायची आहे. तर बघा इथं बाई ठेवून घेतल्याच्यानंतर आपल्याला ही बाईचं कट करून घ्यायचं आहे. तर बघा आपल्या दोन्ही बाईचं कट करून झालेलं या पद्धतीने. तर हे साईडला ठेवायचं आहे आणि पाठीमागच्या गळ्याला आता आपल्याला बंद बाजूकडून आपल्याला पाठीमागचा भाग टाकून घ्यायचा या पद्धतीने. तर आता ह्यो पण आपण कट करून घेऊया. तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर आता समोरचा भाग आपल्याला प्रिन्स कटचा साईडने असा ठेवून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे. तर बघा मी कट करून घेतलेला आहे या पद्धतीने. तर तुम्हाला आजची कटिंग कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हे कॅनव्हाससाठी अस्तरचं कापड.